टेस्ट म्हटलं की खूप भीती वाटते, कारण ही जी एक्झाम असते आपली, त्याने काय होतं, आपल्याला भीती का वाटते त्याच्यामागचं रिझन काय आहे, की आपण जर स्टडी करत असतो तर रोज आपण किती प्रिपेअर करतो, रोज किती वेळ देतो, 1 तास देतो, अर्धा तास देतो, हे आपल्याला माहीत असतं. पण जर आपण प्रॉपर नाही दिला तर त्यावेळेस शांत असतो, आपण खुश असतो, आपल्याला वाटतं ठीक आहे ना, आज नाही टाइम भेटला, मी उद्या नक्की करेल. हे आपण स्वतःला एक एक असे कारणे देत राहतो. आणि ज्यावेळेस आपली एक्झाम होणार आहे, ज्या दिवशी आपली टेस्ट घेणार आहेत, त्या दिवशी आपल्याला भीती वाटायला लागते. याचं कारण काय आहे, आपण जे काही मध्ये दिवस गेलेले त्याच्यामध्ये स्वतःची कधी प्रिपेअर करून घेतलेलीच नाही, तयारी करून घेतली नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला टेस्टची भीती वाटते. पण हीच टेस्ट आपल्यातली ॲबिलिटी वाढवण्यासाठी मदत करते. जी आपली काही क्षमता आहे, अभ्यासाची असो, कामाची असो, एखादी गोष्ट अचीव करण्याची असो, ती आपल्याला कळते, की आपण कुठपर्यंत किती सहन करू शकतो किंवा आपण किती मिळवू शकतो. टेस्टमध्ये आपल्याला कळू शकतं. त्याच्यामुळे जर आपण असं ठरवत असेल, की नाही बाबा, बाकी सगळं चांगलं आहे, पण एक्झाम असेल तर आपल्याला जमणार नाही. पण ही एक्झामच आपल्यामधली क्षमता आपल्याला जास्त दाखवून देऊ शकते. जसं की जर आपल्याला एखादं टार्गेट अचीव करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण जर छानपैकी रोज थोडा स्टडी करत असतो, थोडा त्या गोष्टीबद्दल स्किल असेल तर रोज थोडी प्रॅक्टिस करत असतो, तर नक्कीच आपल्याला ज्या दिवशी आपली एक्झाम आहे त्या दिवशी भीती नाही वाटणार. का? आपल्याला माहीत असतं की माझं प्रॉपर झालं आहे, तर मी नक्की छान देईल. जसं की एखादी आई आपलं बाळ जसं मोठं होईल, ती प्रेग्नंट असते त्यावेळेस एक एक टेस्ट केली जाते. का केली जाते? की 4थ्या महिन्यात बाळाची वाढ कशी आहे, नंतर 6व्या महिन्यात बाळ कसं आहे, हे का पाहिलं जातं? जर बाळाला काही प्रॉब्लेम असेल, काय असेल, तर त्या सोनोग्राफीमधून कव्हर केलं जातं. आणि ज्यावेळेस ते बाळाची आई डिलिव्हरी होणार आहे, तर ते बाळ छानपैकी होण्यासाठी ही सगळी टेस्ट असते. सेम हाच फॉर्म्युला आपल्या लाईफ बरोबर आहे. आपली टेस्ट ज्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतात ना, त्यावेळेस आपली एक्झाम असते. का असते? ज्यावेळेस आपण सक्सेस होणार आहे, त्यावेळेस खूप छान कॉन्फिडन्सने ते सक्सेस आपल्या जवळ खूप छान ठेवू शकतो, किंवा त्या सक्सेसच्या आनंदात आपण आनंदाच्या भरामध्ये नुकसान स्वतःचं करणार नाही. त्याच्यासाठी आपली एक्झाम असते. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये जे काही युनिव्हर्स आपल्याला प्रॉब्लेम देतात, ते आपण समजून घेतले पाहिजे. असे जर प्रॉब्लेम्स आपण स्वतःहून समजून घ्यायला लागलो किंवा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी आपल्या स्वतःला जर तयार करत असतो ना, तर नक्कीच किती मोठे प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये आले ना, आपण त्यातून बाहेर पडू शकतो. आपण खूप छान सोडू शकतो. आणि ज्यावेळेस आपण खूप छान सक्सेस होणार, त्यावेळेस नक्कीच आपण ते त्याच्या क्षमतेचे, त्याच्या लायक आपण बनू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला युनिव्हर्स एक प्रॉब्लेम देत असतं. हा फॉर्म्युला आपण आपल्या माइंडमध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, प्रॉब्लेम आला तर आपण जास्त डिप्रेशनमध्ये जाणार नाही. जरी एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम वाटला तर आपण त्याला एक्झामसारखं सोडवू शकतो आणि त्यातून आपण खूप छान मार्क पाडू शकतो. जसंच की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याच्यानंतर आपल्याला आनंद होऊ शकतो. अशा प्रकारे जरी आपल्या जीवनामध्ये कधी-कधी छोटे-मोठे प्रॉब्लेम येतच राहतात, कारण हे शेवटी आपल्याला जे युनिव्हर्सनी प्रॉब्लेम कशासाठी दिलेत, आपल्याला छान बिल्ड होण्यासाठी. तर इथून पुढे जर बिल्ड व्हायचं आहे, स्वतःला छोट्या-छोट्या प्रॉब्लेममधून बाहेर यायचं असेल, तर रोज स्वतःला तयार करायचं आहे. कसं? आपल्या कामाला एकदम टाईम टू टाईम कसं मी कव्हर करेल, किंवा एखादी गोष्ट मला अचीव करायची, मी त्याला कधी वेळ काढेल, हे आपण स्वतःला टाईम टेबल द्यायचं आहे. असं जर करीत राहिलो तर नक्कीच प्रत्येक टेस्टमध्ये, प्रत्येक एक्झाममध्ये आपण खूप छान फर्स्ट येऊ शकतो आणि खूप आपल्याला आनंद होऊ शकतो. त्याच्यामुळे टेस्ट किती इम्पॉर्टंट आहे हे आपण कधीतरी स्वतःला सांगितले पाहिजे. जर तुम्हालाही असं वाटतच असेल की टेस्ट खरंच गरजेचे आहे, तर नक्कीच आपल्या जीवनात जरी प्रॉब्लेम आला तरी सॉल्व्ह करू शकतो. हा विश्वास ठेवायचा आणि तयारीला लागायचा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. तुम्हाला जर वाटत असेल ना, खूप सारे मला माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, तर नक्कीच तुमची ही टेस्ट आहे असं समजा आणि त्यांना खूप छान सोडवा.